या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पहिला बॉल येतोय डॉट बॉल. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेत. एका साईडला चेंबूर आहे, एका साईडला मीरा रोड आहे. निमित्त आहे मेल्विन मेमोरियल कप बोरिवली. प्रथम क्रमांक 1,11,111 रुपये, द्वितीय क्रमांक 55,555, तृतीय क्रमांक 33,333 होता ह्या विभागाच्या. आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. भारतीय जनता पार्टी आणि थोड्याच वेळात या परिसराचे दमदार आमदार संजय उपाध्याय साहेबांचं मात्र स्वागत होणार. या बॉलवर स्ट्राईक एंडला चान्स आहे. लाऊड अपील, नॉट आउट. बाबू ने यहाँ पर लाउड अपील किया था और बाबू ने नॉट आउट दिया. दो बाबू वहां पर थे. पहला ओवर अच्छा यहाँ पर आता हुआ रंजीत. स्ट्राइक एंड पे लेफ्टी बैटर है मनीष. पहले हाफ में एक अच्छा परफॉर्मेंस करते हुए इंटर बोरिवली कांदिवली बोईसर के हाफ में गीता सिंह चैरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉयज. बॉलिंग के लिए यहाँ पर रंजीत. स्ट्राइक इन पे बैटर है मनीष. या बॉलवर समोर खेळले गेले. स्टँड अँड डिलिव्हर जबरदस्त टायमिंग केले गेले मनीषच्या बॅट मधून. डाऊन द ग्राउंड रन मिळतील 4. काय टायमिंग केलं गेलं मनीषने. प्रॉपर हलकस थोडं फुटवर्क होतं आणि समोरच्या दिशेला येतो चौकार. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट बाउंड्री. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री. मनीष जबरदस्त खेळाडू आहेत आणि एक लेफ्टी हार्ड हिटर आहेत. खूप चांगली सुरुवात केली ह्या ओव्हरमध्ये. स्कोर कार्ड मात्र वरती जाताना पाहिलं गेलंय. वेगळ्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतात मनीष. स्कोर कार्ड पाहिलं तर आतापर्यंत या बॉलवर देखील आपण पाहिलं तर समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडा फटका आपण पाहिला तिकडे फसला. चेक केलं जाईल. व्हाईट बॉल. व्हाईट +1. अकरा रन झाली त्या फलकावरती. तीन बॉल 4 बॉल 4 बॉल्सनी रन झाले आतापर्यंत 11 रन. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. रणजितने बॅटरला बीट केलं गेलं. येईल तिकडे डॉट बॉल. पहिली ओव्हर थोडी मात्र सेफ आली आहे. या बॉलवर फ्लिक केले गेले. जबरदस्त टायमिंग केलं गेलं. तिकडे थोडी मिसफील्ड. येईल 4 रन. विवेकच्या बॅट मधून देखील बाउंड्री येते. सुरुवात चांगली केली आहे बॅटिंग करत असताना एबीसीसी चेंबूर. त्यांच्या विरुद्ध एका साईडला आपण पाहिलं तर टीम आहे क्रिस 11 मीरा रोड. पहिल्या ओव्हरचा खेळ समजणार आहे. 15 रन 15. आणि
या क्रीडा स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर वेळात वेळ काढून बोरिवली विधानसभेचे दमदार आमदार संजय उपाध्याय साहेबांचं मात्र इकडे स्वागत होतोय आणि गतवर्षी देखील या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचा सपोर्ट राहिला गेलाय. आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेले संजय उपाध्याय साहेब आणि त्याच दरम्यान एक चौकार येतोय. सो या क्रीडा स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर भव्य दिव्याचं आयोजन मेलविन मेमोरियल कप आणि या कार्यक्रमासाठी स्वागत होत आहे बोरिवली विधानसभेचे दमदार आमदार संजय उपाध्याय साहेबांचं स्वागत होत आहे. बोरिवली विधानसभेचे दमदार आमदार आणि महाराष्ट्र विधानसभा सदस्य मोस्ट वेलकम संजय सर, आप यहाँ पर जुड़ चुके हैं. संजय उपाध्याय सर का यहाँ पर स्वागत होता है इस टूर्नामेंट के लिए. मेलविन मेमोरियल कप महाराष्ट्र विधानसभा सदस्य और बोरिवली विधानसभा के दमदार आमदार संजय उपाध्याय सर का यहाँ पर स्वागत होता हुआ. मोस्ट वेलकम सर, आपका स्वागत है और हर साल इस टूर्नामेंट के लिए आते हैं. स्वागत होता हुआ महाराष्ट्र विधानसभा सदस्य बोरिवली विधानसभा के दमदार विधायक यहाँ पर नीलम उपाध्याय मैडम, आपका भी स्वागत है यहाँ पर. आप भी जुड़ चुके हैं. मोस्ट वेलकम मैडम. और संजय सर, आपका भी स्वागत है. इस टूर्नामेंट के लिए आप जुड़ चुके हैं. मेलविन मेमोरियल कप महाराष्ट्र विधानसभा सदस्य और बोरिवली विधानसभा के दमदार आमदार संजय उपाध्याय सर यहाँ पर जुड़ चुके हैं और नीलम उपाध्याय मैडम भी यहाँ पर जुड़ चुके हैं इस टूर्नामेंट के लिए. इस बार गलती हुई बार पर व्हाइट बॉल और व्हाइट +4 मतलब 5 रन मिलेंगे. ग्राफ ऊपर जाता हुआ इस मैच में बैटिंग करते हुए टीम. स्कोर तर दमदार केला. बॅटिंग करत असताना या बॉलवर मात्र बोल्ड जबरदस्त बॉल पाहिला गेला केसरच्या माध्यमातून. बॅटर आउट. मनीषला बाहेर जावं लागेल. मनीषने जबरदस्त बॅटिंग केली होती. सुरुवात दमदार केली आहे. आजचा पहिला दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा मेलविन मेमोरियल कप आणि या क्रीडा स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून आज माननीय श्री संजयजी उपाध्याय साहेब या विभागाचे दमदार असे आमदार आणि बोरिवली विधानसभेचे नामवंत व्यक्तिमत्व आज या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिले गेले. त्यानंतर शिवानंद शेट्टी साहेब आणि सर्व त्यांचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज आवर्जून इकडे उपस्थित राहिले गेले आहेत. व्यासपीठावर उपस्थित या विभागाचे दमदार असे आमदार संजयजी उपाध्याय साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. छब्बीस रन यहाँ पर हो चुके हैं. मेलविन मेमोरियल कप आणि आजच्या दिवसातील हा भव्य दिव्याचं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्याचं आयोजन. सर सोनार आहेत बॉलिंगसाठी. एबीसीसी चेंबूर एका साईडला आपण पाहिलं तर क्रिश 11 मीरा रोड अशी मॅच आहे. या बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला. थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होईल. डायरेक्ट हिट आणि तिकडे लाऊड अपील चेक किया जाएगा वहां पर. मेलविन मेमोरियल कप भव्य दिव्याचं आयोजन बघता बघता या क्रीडा स्पर्धेचा आज पहिला दिवस. उद्या देखील इकडे फायनल डे असणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आतापर्यंत 27 रन झाले दफलकावर. 27
हर्ष पांचाल येतात बॉलिंगसाठी लेफ्ट आर्म. एबीसीसी चेंबूर एक तरफ है और एक तरफ है क्रिशिल मीरा रोड. ऑल ओव्हर मुंबईच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू इकडे आलेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर, विविध भागातून आज ही खेळाडू खेळण्यासाठी मात्र इकडे दाखल झाले गेले आहेत. एल्विन डिकोस्टा आज आपले मित्र, याच परिसरात एक नामवंत खेळाडू ज्यांचा आज उद्या वाढदिवस असतो बट आज आपल्यामध्ये नाही आहेत, बट त्यांच्या आठवणीला उजाळा देऊन 7वं वर्ष गोल्डन क्रीडा मंडल का ये टूर्नामेंट हर साल. इस बार हाफ ट्रैकर बॉल पुल करने की कोशिश की, डीप में वहां पर फील्डर है. फर्स्ट प्राइस है टूर्नामेंट के लिए 1,11,111 रुपीज. और जो ट्रॉफी है मेलविन मेमोरियल कप की, मतलब ये ट्रॉफी भी यादगार रहेगी सबके लिए. लेफ्ट आर्म बॉलर, इस बार अंदर आई गेंद और वहां पर आउटफील्ड फास्ट है, रन मिलेंगे वहां पर 4. स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 32. बत्तीस रन झाले फलकावरती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर हर्ष पांचाळ या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. पुण्याचा थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होईल. डीप मध्ये आहेत फिल्डर. कुठे ना कुठेतरी ही मॅच आता मात्र फसताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 28-33. 33 रन झाले धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग करत असताना 24 संघ आहेत. 24 संघातून मात्र 2 टीम मात्र फायनल खेळणार आहेत. 3 टीम क्वालिफाय होणार. बोरिवली, कांदिवली, पोईसरचा देखील एक हाफ आहे आणि ऑल ओव्हर 16 टीम मुंबई आणि ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर सर्व विभागातून खेळाडू आज इकडे खेळतील. जिकडे जिकडे महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेट आहे, राजापूरचे देखील, कोकणातले देखील काही खेळाडू पाहिले गेले. यावर जबरदस्त कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक पाहिला गेला बॅटर नवनाथ. काय टायमिंग केलं गेलं नवनाथने. बॅकफुटला आले, प्रॉपर टायमिंग करत असताना रन मिळतील तिकडे 4. प्रथम क्रमांक 1,11,111 रुपयाचं आकर्षक ट्रॉफी आहे. द्वितीय क्रमांक 55,555. तृतीय क्रमांक 33,333 व आकर्षक ट्रॉफीज आहे. दरवर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन असतं आणि मॅन ऑफ द सिरीज साठी देखील एलईडी टीव्ही आहे. नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे तिकडे. नवनाथला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. बघता बघता ग्राफ थोडा वरती जाताना पाहायला मिळाला. कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर फसताना पाहिली गेली आहे. 24 संघ आहेत. त्या संघातून मात्र 3 टीम क्वालिफाय होणार. प्रत्येक खेळाडूला आपण देखील जर पाहिलं तर जे 6 टीम क्वालिफाय त्यांना टी शर्ट देखील आपण पाहतोय. युट्यूबवर देखील विविध भागात आज ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या विभागाचे दमदार आमदार माननीय श्री संजय उपाध्ये साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर शिवानंद शेट्टी साहेब, मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. भव्य दिव्याचं आयोजन. बॉलिंगसाठी हर्ष पांचाल, स्ट्राइक एंडला लेफ्टी बॅटर लेफ्टी बॉलर आहेत हर्ष आणि स्ट्राइक एंडला विवेक. जबरदस्त खेळाडू चेंबूरचे. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला. 1 रन तिकडे मिळेल. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झाला आणि स्कोर कार्ड 39 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी यतिराज देवरुख येतात. बाबू मिरार भाईंदरचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. खूप महत्वाची ओव्हर असणार आहे. शेवटची ओव्हर. चेंबूर जिंकेल की मीरा रोड अशी मॅच आहे. एबीसीसी चेंबूर त्यांच्या विरुद्ध क्रिश 11 मीरा रोड. एक हर्बरचा संघ आणि एक वेस्टर्नची टीम आहे. दोन्ही टीम्स मात्र फाईट करतायत. निमित्त आहे मेलविन मेमोरियल कप. 7वं वर्ष आहे. स्ट्राइक एंड बॅटर विवेक. या बॉलवर कव्हर्सला खेळले गेले. बॉल मात्र गॅप मध्ये ट्रॅव्हल होईल. रणजित तिकडे पोहोचले. सिंगल रन मिळेल.
40 धावा होते धावफलकावर. फायटिंग टार्गेट सेट केल्या गेल्या एबीसीसी चेंबूर. जबरदस्त कामगिरी करत असताना या बॉलवर देखील एक ब्रेक फिरवला गेला. यतिराचा एक परफेक्ट बॉल पाहिला गेला आणि येईल डॉट बॉल. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होईल. धावफलक 1 ने पुढे जाईल. अंडरआर्म क्रिकेट मुंबईच्या विविध भागात हा खेळ खेळला जातो. बोरिवली कांदिवली या साईडला देखील टर्फ क्रिकेटचा वेगळा क्रेज आहे. या बॉल देखील आतमध्ये आणलाय. बॉल जबरदस्त पिचिंग पाहिली गेली यतिराजची. बॅटर आउट. विवेकला मात्र बाहेर जावं लागेल. एक परफेक्ट बॉल पाहिला गेला यतिराज देवरुख यांच्या माध्यमातून. बॉल ऑफ द मॅच ठरवून खेळले थोडे बॅटर आणि डबल माइंड झाले, त्यामुळे यष्ट उद्ध्वस्त केल्या गेल्या. बॅटिंगसाठी शिवा येत आहेत. 41 रन झाली धावफलकावर. उर्वरित आपण पाहिलं तर स्वीप खेळले गेले. जबरदस्त टायमिंग करत असताना शिवाच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 4 रन. इट्स अ बाउंड्री. काय टायमिंग केले गेले शिवाने. प्रॉपर टायमिंग करत असताना स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल 45. बॅटल स्वीप खेळले गेलेत. या बॉलवर मात्र देखील चांगली पिचिंग पाहिली गेली यतिराज यांच्या माध्यमातून. 1 रन तिकडे मिळेल. 46 झाला आणि 47चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. टीम क्रिश 11 मिरारो वेल बॅटिंग एबीसीसी चेंबूर. हाँ, संजय सर भी थोड़ा क्रिकेट एंजॉय करेंगे और शिवानंद शेट्टी सर बॉलिंग करेंगे. संजय सर थोड़ा क्रिकेट एंजॉय करेंगे. हाँ शिवा सर आप कीपिंग कर रहे हैं. ओके. क्या बात है. पहला बॉल प्लेट करना जरूरी है. ओहो, पहले बॉल पे यहाँ पर बाउंड्री. या परिसराची दमदार अशी आमदार माननीय श्री संजय उपाध्याय साहेब मात्र क्रिकेटचा आनंद घेत आहेत. शिवानंद शेट्टी साहेब मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कीपर आहेत आणि क्या बात है. जबरदस्त बैटिंग करत असताना एक मैच मेरे को लगता है होना चाहिए एग्जीबिशन मैच. इस बार लेग ब्रेक. गुड बॉलिंग. अमन अन्ना भी यहाँ पर क्रिकेट एंजॉय कर रहे हैं.
हर साल ये टूर्नामेंट रहता है और संजय सर आप भी यहाँ पर जुड़ चुके हैं, क्रिकेट एंजॉय कर रहे हैं। बिजी शेड्यूल में टाइम नहीं मिलता क्रिकेट खेलने के लिए। 6 मारा है। हाँ, क्रिकेट के लिए रात भर खेलने के लिए तो भी कम है। ऑलवेज मुंबई कर क्रिकेट के लिए रेडी है। कभी रात नहीं, शाम नहीं, सुबह नहीं, ऑलवेज क्रिकेट है। आज इंडिया टीम ने भी बड़ी जीत ले चुकी है। विराट कोहली, यशस्वी जायसवाल, रोहित शर्मा, बहुत अच्छी बड़ी जीत यहां पर मुंबई के प्लेयर्स ने। 6 रन एंड सब 6। हाँ, तमन अन्ना यहां पर बॉलिंग करेंगे और ये लगा डॉट बॉल वहां पर। और यहां पर बाउंड्री, 4 रन मिलेंगे वहां पर। और इस बार हैंडसम 6, 3-6। और यहां पर भी अच्छा स्ट्रोक खेलते हुए संजय सर। सो एक विशेष सन्मान आपण करणार आहोत। नहीं, संजय सर बोल रहे मेरा सम्मान मत करो, मेरे को क्रिकेट ही खेलने का है। हाँ, बट खेलना ही वही सम्मान है। बट क्रिकेट खेलना, एंजॉय करना, क्या बात है। अल्टी पल्टी केविन पीटरसन, एबी डिविलियर्स, सबकी सर ने याद दिलाई। सूर्य कुमार यादव, सर का भी खुद यहां पर क्रिकेट क्लब रह चुका है और आज इस टूर्नामेंट के लिए आ चुके हैं। संजय उपाध्याय सर, बोरेली विधानसभा के विधायक, और अच्छा काम करते हुए इस परिसर में। लास्ट बॉल, और लास्ट बॉल पे बड़ा स्ट्रोक आना चाहिए। लास्ट बॉल यहां पर प्लेड। थैंक यू सो मच। और यहां पर एक विशेष सम्मान, संजय सर का एक विशेष सम्मान। सर अभी बॉलिंग करेंगे। हाँ, अभी शिवानंद शेट्टी सर बैटिंग करेंगे। क्या बात है, ड्राइव कर दिया है भाई। सर मेरे को लगता है अभी भी क्रिकेट थोड़े खेलते हैं, जो स्टांस है उनका। हाँ हाँ, मूर्ति लहान पण कीर्तिमान है आणि क्रिकेट करना, खेलना, एंजॉय करना जरूरी है। और यहां पर कैच आउट का चांस था। सगळीकडे आपण असे आमदार पाहत असतो आणि आज बोरिवली विधानसभेमध्ये देखील संजय सर स्वतः क्रिकेट एन्जॉय करतात। या परिसरातील दमदार असे आमदार वेंकटेश अन्ना सर, आपलं पण स्वागत आहे, मोस्ट वेलकम। वेंकटेश अन्ना जी, आपका भी स्वागत है, आप यहां पर जुड़ चुके हैं। और इस बार वेंकटेश सर आपका भी स्वागत है। क्या बात है, वेंकटेश अन्ना यहां पर अभी बैटिंग करेंगे और ये लगा दे घुमा के। वेंकटेश सर भी यहां पर बैटिंग कर रहे हैं और थोड़ा क्रिकेट एंजॉय कर रहे हैं। दिनेश भाई भाई यहाँ पर अभी क्रिकेट एंजॉय कर रहे हैं थोड़ा। हाँ, लास्ट बॉल हो। स्क्वायर कट वहां पर। और हमारे अन्ना, तमन अन्ना क्या बात है, अन्ना और अन्ना के बड़े फैन लोग हैं वहां पर।
और यहाँ पर सिंगल रन। चलो, थँक यू सो मच। आणि एक विशेष सन्मान आपण करत आहोत या परिसराचे दमदार असे आमदार महाराष्ट्र विधानसभा सदस्य संजय उपाध्याय सरांचा एक विशेष सन्मान करत आहोत आपण या वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेले आणि आमचे संतोषजी राजे सर यांच्या हातातून मात्र आपण केला जातो। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। महाराष्ट्र विधानसभा सदस्य दमदार असं व्यक्तिमत्व आणि या क्रीडा स्पर्धेला त्यांचा मोलाचा वाटा राहिला गेला असे संजय उपाध्याय साहेब बोरोली विधानसभेचे दमदार आमदार त्यांचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत। थँक्यू सो मच संजय सर। सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि आज आपण त्यांचा एक विशेष सन्मान करत आहोत। धन्यवाद संजय सर, आप इस टूर्नामेंट के लिए आए और थोड़ा क्रिकेट एंजॉय किया। विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शिवानंद शेट्टी सर आणि गोल्डन क्रीडा मंडळ मेलविन मेमोरियल क्लबचे सर्व पदाधिकारी। संजय सर दो शब्द। मेलविन मेमोरियल कप मध्ये मागच्या वर्षी पण आलो होतो आणि फार सुंदररित्या गोल्डन क्रीडा मंडळच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते। जबरदस्त पिच बनवलाय। स्टेडियम लहान असला तरी फार इंटरेस्टिंग आहे। मैदान पण भगवामय आहे आणि बोरीवली पण भगवामय आहे। माझा इशारा तुम्हाला समजला असेल। थोड्याच दिवसाने पुन्हा बोरीवलीच्या मैदानात उतरूया, तेव्हा पुन्हा एकदा आशीर्वाद द्या। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब आणि थँक्यू सो मच संजय उपाध्याय साहेब, आपण या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून इकडे उपस्थित राहिले गेले। थोड़ा मेरे को लगता है कांदिवली में पहुंच गया है बोरीवली तक आने के लिए। क्या बात है, और यहां पर डायरेक्ट हिट। थैंक यू सो मच। सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे। धन्यवाद संजय उपाध्याय साहेब। आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेले आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे। धन्यवाद, थँक्यू सो मच। सर्व आलेले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि या परिसराचे दमदार आमदार बोरिवली विधानसभेचे दमदार आमदार महाराष्ट्र विधानसभा सदस्य संजय उपाध्याय साहेब, आपलं अगदी मनापासून ऋणी आहे। पीयूष सर।
बॉलिंगसाठी जितू आणि टार्गेट आहे 47चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम क्रिश इलेव्हन मीरा रोड. बॉलिंगसाठी जितू स्ट्राईक एंडला, केसर सोनार आणि नॉन स्ट्राईक एंडला यतिराज जवरुके. 47 रन्स करायचे आहेत. जो जिंकेल तो विया नाईट मुकेश रॉयल चेंबूर संघासोबत यानंतरची लास्ट मॅच खेळणार आहे. बॉलिंगसाठी जितू स्ट्राईक एंडला, केसर सोनार. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तिकडे मात्र बीट केलं गेलं बॅटरला. गुड बॉलिंग जितू. एव्हीसी चेंबूर पण मॅच सोडणार नाहीये. जबरदस्त कामगिरी करत असताना मगाशी 1 बॉल 1 रन सँडीने डिफेंड केले, 7 रन डिफेंड केले. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील ही मॅच महत्वाची आहे. ज्या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं, एक महत्वाची विकेट बाहेर जाते. केसर सोनारला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. बॉलवर जबरदस्त टायमिंग केलं गेलं, बट सिंगल रन. केलं जाईल आपण नक्कीच युट्यूबला. विकेट आल्यानंतर कुठे ना कुठेतरी टीम मात्र थोडीफार बॅकफुटला गेली. यतिराज आणि हर्ष. बॉलिंगसाठी जितू. एक विकेट गेली आहे आणि मॅच मध्ये सुरुवात चांगली केली एबीसी चेंबूर संघ. 47चं टार्गेट आहे. या बॉल परफेक्ट यॉर्कर, बट जबरदस्त टायमिंग करत असताना 4 रन मिळेल. हर्षच्या बॅटमधून येते बाउंड्री. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लाऊड अपील, नॉट आउट. सुरुवात चांगली केली जितूने, जबरदस्त बॉलिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये. एबीसी चेंबूरचे खेळाडू आपण या संघामध्ये पाहतो. एका साईडला क्रिश इलेव्हन मीरा रोड. जबरदस्त मॅच आहे. बॉलवर स्क्वेअर कट खेळले गेलेत. फिल्डर आहेत तिकडे. स्ट्राईक एंडला थ्रो केला गेलाय. सँडी तिकडे होते. त्याला वाटलं की बॉल थोडा बाउंड्री पर्यंत जाईल का.
पण हवेत खेळले होते. सँडीने ट्राय तर केली, कॅच सुटली तिकडे. 7 रन झाले धावफलकावर. 18 बॉलमध्ये अजून 40 रनची गरज आहे. मेलविन मेमोरियल कप आणि बघता बघता ही मॅच आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी फसताना पाहायला मिळते. बॉलिंगसाठी माधव येत आहेत. थोडं स्पीडअप करायचं आहे. बॉलिंगसाठी माधव, स्ट्राईक एंडला बॅटर आहेत यतिराज. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर तिकडे व्हाईट बॉल. पुन्हा एकदा मात्र धावफलक थोडंफार वरती जाताना पाहिलं गेलंय. थोडी मॅच आपण पाहिलं तर इकडे फसती आहे. 47चं टार्गेट होतं. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. माधवचे थोडे एक्स्ट्रा रन्स येतात तिकडे. एबीसीसी चेंबूर त्यांच्या विरुद्ध आपण आता क्रिश 11 मीरा रोड अशी मॅच चालू आहे. या बॉलवर एज घेतली गेली. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होईल. रन मिळतील 4. यतिराज प्रयत्न करतो आणि धावफलक मात्र बाउंड्रीच्या दिशेने रवाना होईल. 4 रनने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि जाऊन पोहोचतोय 14 रन झालेत. त्या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होईल. 4 रन मिळेल. यतिराज देवरुखीची बॅट मात्र तळपली आहे. 47चं टार्गेट आहे. एक जबरदस्त बॅटिंग करत असताना यतिराज हलकीशी एज घेतली गेली. कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला आणि थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होईल. यतिराज ने अच्छा स्टार्ट किया और 18 रन यहाँ पर हो चुके हैं. 1 विकेट. सोळा चेंडूने 29 धावांची गरज आहे. 16 बॉल 29. मॅच मध्ये आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी ही मॅच मध्ये कमबॅक केलं गेलं यतिराजने. पण या बॉलवर स्वीप खेळले गेलेत. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल. यतिराजच्या बॅट मधून एक ब्रँडेड फटका. रन मिळतील 4. इट्स अ बाउंड्री. प्रॉपर टायमिंग केलं गेलं यतिराजने. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना स्कोर कार्ड मात्र 22. या बॉल देखील स्वीप खेळले गेलेत. पुन्हा एकदा चौकार येतोय. यतिराज देवरुखी ऑन फायर. फायर नाही, वाईल्ड फायर आहे. आणि क्रिश 11 मीरा रोड टीम मात्र आता मॅच मध्ये आले. यतिराजने जबरदस्त बॅटिंग करत असताना दोन्ही स्ट्रोक मात्र टायमिंगला खेळले गेले. स्कोर कार्ड 26 रन झालेत.
14 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 14 बॉल 21. वेल बॅटिंग यतिराज. चौदा चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. सुरुवात दमदार केली होती बट त्यानंतर एक्स्ट्रा रन्स आले, बाउंड्रीज आल्या, एज लागून बाउंड्रीज आल्या. बट आता दोन्ही बाउंड्रीज यतिराजने जे खेळत. 5 बॉल 17 वरती बॅटिंग करतात यतिराज. 26. बॉलिंगसाठी माधव. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल मात्र निघून जाईल मागे. 1 रन मिळेल. 13 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. 13 बॉल 20. तेरा चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. महादेव एक आतापर्यंत चांगली कामगिरी करतात. 13 बॉल 20. या बॉलवर एज घेतली गेली आहे. हर्ष पांचालला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि शेवटी विकेट येते. 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. माधवचे थोडे एक्स्ट्रा रन्स पाहिले गेले. ग्राफ थोडा वरती जाताना पाहिला गेला. तर 12 बॉल 20 करायचे आहेत. बॅटर प्रतीक. 12 बॉल मध्ये 20 रनची गरज. थोडं स्पीड अप करा फिल्डिंग टीम. एबीसीसी चेंबूर. बारा बॉल्स मध्ये जिंकण्याकरिता 20 धावांची गरज आहे. 12 बॉल 20. थोडं स्पीडअप करायचं फिल्डिंग टीम. विवेक थोडं स्पीडअप करा मित्रांनो. बारा बॉल्स मध्ये 20 धावांची गरज आहे. स्ट्रायकेटला यतिराज देवरुखे आणि त्याच्या सुप्तीला प्रतीक. 12 बॉल 20 करायचे आहेत. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. क्रिश 11 मीरा रोड त्यांच्या विरुद्ध एबीसीसी चेंबूर. बेलून मेमोरियल कपचा पहिला दिवस आणि याच्या दिवसाची 13वी मॅच आपण पाहतोय. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत बट तिकडे लेग ब्रेक फिरवला गेला. तिकडे मात्र व्हाईट बॉल. या बॉलवर हवेत खेळले गेले. यतिराजला बाहेर जावं लागेल. मॅच मध्ये कमबॅक केले गेले पुन्हा एकदा एबीसीसी चेंबूर. बट वेल प्लेड यतिराज देवरुखे. बाबू जबरदस्त बॅटिंग केली बाबूने. पण एबीसी चेंबूर टीमने आता मात्र चांगलं कमबॅक केलं गेलं. विकेट आले. मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट. बॅटर सँडी.
बॉलिंगसाठी विवेक आहेत, स्ट्राईक एंडला सँडी. 10 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 19 धावांची गरज आहे. 10 बॉल 19. या बॉलवर बीट केलं गेलं. इकडे मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल सँडीला देखील. गुड बॉलिंग विवेक, पण वाईट बॉल आहे. चार विकेट गेले आहेत. फिल्डिंग टीम थोडं घाई करा विवेक. जबरदस्त मॅच आता जिंकण्याकरिता अजूनही 9 बॉल मध्ये 18 रनची गरज आहे. 3 बॉल खूप महत्वाचे. 9 बॉल 18. स्ट्राईक मिहीर आहेत. 9 चेंडू 18 धावांची गरज आहे. क्रिश 11 मीरा रोड त्यांच्या विरुद्ध एबीसीसी चेंबूर. या बॉलवर स्वीप खेळले गेले. जबरदस्त टायमिंग केलं मिहीरने. बाउंड्री. खूप चांगलं टायमिंग करत असताना 4 रन मिळेल. प्रॉपर फुटवर्क पाहिलं गेलं. प्रॉपर पॅडल स्वीप खेळले गेले आणि रन मिळेल तिकडे 4. हलकसं फुटवर्क होतं. 33. लॉस ऑफ 4 विकेट. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा मिहीर. बॉलिंगसाठी विवेक. या बॉलवर स्वीप खेळले गेले. चांगली फिल्डिंग तिकडे मनीष. .34. 7 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. 7 बॉल 13. कोणता संघ मात्र जिंकेल? सात चेंडूंनी 13 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला प्रतीक. या बॉलवर लेग ब्रेक फिरवला गेला पण तिकडे व्हाईट बॉल. 7 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. क्रुशल मॅच आहे. कोण जिंकेल? सर्वांचं लक्ष या मॅचवर देखील आहे. 7 बॉल 12. हा बॉल एक महत्वाचा बॉल असणारे विवेक यांचा सामना करतील प्रतीक. 7 चेंडूंनी 12 धावांची गरज आहे. 7 बॉल 12. या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. प्रतीकला बाहेर जावं लागेल. आता 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. मगाशी ज्या टीमने 6 बॉल 7 रन डिफेंड केले, आता 6 बॉल 12 डिफेंड करायचे आहेत. विकेट नाही आहेत हातामध्ये. क्रिसिलून मिराडो टीम थोडी बॅकफुटला गेली आहे. किपरने एक चांगली कॅच पकडली. नॉन स्ट्राईक. सर प्रिन्स 35. 6 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. 6 बॉल 12. बॉलिंगसाठी सँडी आणि स्ट्राईक एंडला बॅटर आहेत मिहीर. सहा चेंडूंनी 12 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आहे. मिहीर आणि प्रिन्स आपल्या टीमला एक मोठी विजय मिळून देईल का? बट सँडी त्याच्या अंगावर देखील प्लेअर होता. मॅचची टी शर्ट आहे. त्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स केला होता बॉलिंग करत असताना. मागील मॅच मध्ये 7 रन डिफेंड केलं होतं. 1 बॉल 1 ची मॅच त्याने आपल्या टीमला जिंकून दिली होती. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत मिहीर.
पहिला बॉल एज घेतली गेली आहे नॉन स्ट्राईक एंडला आणि तिकडे एक रन मिळेल. सँडीने आता जबरदस्त बॉलिंग केली आहे 5 चेंडूंनी जिंकण्याकरिता. 11 धावांची गरज आहे. 5 बॉल 11. स्ट्राईकला न्यू बॅटर येतील प्रिन्स. त्यांनी अजूनही बॉल एक पण फेस केले नाही, त्यामुळे त्यांच्यावर थोडं दडपण असणार आहे. 5 विकेट गेली आहेत. या बॉलवर नो बॉल आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आउट. थर्टी सेवन. या बॉलवर टॅप केला गेलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. तीन चेंडूंनी 9 धावांची गरज आहे. एक बाउंड्री आली रणजितच्या बॅटमधून तर क्रिस इलेव्हन मिराडोर संघ पण मॅच मध्ये येऊ शकतो. 3 बॉल 9. जबरदस्त बॉलिंग केली सँडीने. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय आणि डायरेक्ट हिट. बॅटर आउट. सो ऋषीने खूप चांगला हिट लगावला गेला तिकडे. थर्टी एट. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवर मात्र तिकडे 4 रन मिळेल. आता मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा कमबॅक करत असताना एक बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. बॉलरने जर काही चुकी नाही केली तर मॅच इझिली जिंकू शकते टीम एबीसी चेंबूर. बट सँडी आहेत बॉलिंग साठी. थोडं दडपण असणारे स्ट्राईक एंडला बॅटर आहेत प्रिन्स. एक बॉल 5. मागासी एक बॉल 1 रन डिफेंड केला होता, तर एक बॉल 5 आहे. आणि एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. बॉलरने जर काही चुकी नाही केली तर इझिली मॅच जिंकू शकते एबीसी चेंबूर. एक बॉल 5. आता प्रत्येक जण बोलत असेल की एक्स्ट्रा आली तर मॅच मध्ये अजून बघायला मजा येईल. सँडी. स्ट्राईक एंडला प्रिन्स. एक बॉल 5. मगाशी एक बॉल 1 त्यांनी डिफेंड केले होते, पण आता एक बॉल 5 आहे. या बॉलवर बॉल्ड आउट आणि हा सामना जिंकला एबीसी चेंबूर संघ. अभिनंदन, वेल प्लेड. सो 2 टीम आता चेंबूरच्या फाईट करतील. विआन 8 मुकेश रॉयल चेंबूर आणि एबीसी चेंबूर. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच विवेक. विवेक आपण याचे जबरदस्त खेळ केला विवेकने. आणि टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या.
प्लेअर ऑफ द मॅच विवेक. विवेक आपण या जबरदस्त खेळ केला विवेकने. सो विवेकला आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. टॉस साठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन्स. वॉर्ड अध्यक्ष आमचे धर्मवीर ठाकूर यांच्या हातून मात्र हा पुरस्कार दिला जाईल. टॉस साठी कॅप्टन्स दोन्ही आहे एबीसी चेंबूर आणि वियानेट मुकेश रॉयल चेंबूर. ठाकूर सरांच्या हातून मात्र प्लेअर ऑफ द मॅच ची टी शर्ट्स आणि ट्रॉफी. वेल प्लेड विवेक. आणि खूप चांगला खेळ केला गेला विवेकने या मॅच मध्ये. ट्रॉफी दिली जाते विवेकला. पण खूप चांगला खेळ करत असताना या मॅच मध्ये.